नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. अमित, त्यातला अर्धा पेढा जानूला भरव आणि अर्धा तू खा. रीमा बोलल्या तसा अमितने त्या पावतुकड्याचे 2 अजून भाग केले आणि एक जानूला भरवला आणि एक स्वतः खाल्ला. आता रात्रीचे 11 वाजले होते. सगळेच थकले होते. त्यामुळे सगळेजण झोपायला आत जाऊ लागले. अमित, तू पण तुझ्या रूममध्ये झोपायला जा, रीमा बोलल्या. मी एकटाच आणि जानू? अमितने विचारलं. तसे मात्र सगळेजण जोरजोराने हसू लागले आणि इथे जानूला मात्र कुठे पळून जाऊ की काय असं झालं, इतकी लाजली ती. आता पुढे. हो, तुझ्या जानूलासुद्धा पाठवते तुझ्याच रूममध्ये, ओके? पण थोड्या वेळानंतर, सीमा मावशी हसून बोलल्या. तसे पुन्हा सगळे हसू लागले. पण सीमा, कुलदेवतेचं दर्शन? रीमांनी विचारलं. अगं, ते तर आधीच झालंय ना ह्यांच्या पहिल्या लग्नाच्या वेळेत. आता त्याची काहीच गरज नाही आहे. कुलदेवतेचा खूप चांगला आशीर्वाद आहे हो त्यांच्यावर. नुसतीच काही गोंडस मुलं दिली तिने ह्यांना. सीमा मावशी जिनू आणि मीताच्या डोक्यावरून हात फिरवत हसून बोलल्या. हो ना, देवीची कृपा तर आहेच त्यांच्यावर. म्हणून तर एवढी सगळी संकटं पार करून माझी मुलं आज एकत्र आहेत. त्यांना तर कोणाची नजर न लागो. रीमा त्या दोघांवरून हात फिरवून बोटं मोडत बोलल्या. तसे अमित आणि जानू दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. मॉम, तू आमची नजर काढणार होतीस ना? अमितने विचारलं. तशा रीमा हसल्या. हो, काढणारच आहे. तुम्ही 5 जण इथे बसा, रीमा बोलल्या. तसे समोरच्या सोफ्यावर अमित, जानू आणि आरू बसले. आरूने चिनू आणि मीताला आपल्या मांडीवर घेतलं. संगीता, रीमाने एक स्टाफला आवाज दिला. तशी एक मध्यमवयीन बाई हातात एक ताट घेऊन आली ज्यामध्ये दृष्ट काढण्याचं सामान होतं. मग रीमांनी ते सामान आपल्या मुठीत घेऊन त्या 5 जणांवरून ओवाळून टाकलं. मधू, अर्णव आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. छोट्या मृणालला सीमा मावशी त्यांच्याकडे झोपायला घेऊन गेल्या. मॉम, जिनू आणि मीताला मी माझ्यासोबत घेऊन जाते झोपायला, आरू बोलली. नाही हां, ते रोज तुझ्यासोबतच झोपतात, पण आज जिनू आणि मीता आमच्यासोबत झोपतील. हो ना बाळांनो? रामने विचारलं. हो आजोबा, आम्ही तुमच्यासोबत झोपू, जिनू आणि मीता दोघेही बोलले. पार्टी चेंज केली ना तुम्ही? आरू मुद्दाम तोंड पाडत बोलली. तसे ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. मासी, आजचा दिवसच आजोबासोबत झोपतोय आम्ही. उद्या तुझ्यासोबत झोपू, प्रॉमिस, मीता निरागसपणे बोलली. पक्का प्रॉमिस? आरू पण नाटकीपणे बोलली. हो, पक्का प्रॉमिस, ते दोघे पण बोलले. तशी ती हसली आणि तिने त्या दोघांना मिठी मारली. राम जिनू आणि मीताला त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये झोपायला घेऊन गेले. आज जानू आणि अमितची लग्नानंतरची पहिली रात्र होती, म्हणून त्या दोघांना एकांत मिळावा असं वाटत होतं त्यांना. अमित आता त्याच्या रूममध्ये आला होता. रॉनी पण त्याच्यासोबत होता. बॉस, मी पण जातो आता, रॉनी बोलला. रॉनी, उद्याच्या रिसेप्शनची तयारी झाली आहे ना? अमितने विचारलं. येस बॉस, उद्याच्या फंक्शनची पूर्ण तयारी झाली आहे, रॉनी बोलला. आणि परवाच्या? अमितने थोडं सिरियस होत विचारलं. तसा रॉनी पण सिरियस झाला. येस बॉस, परवाचं शेड्यूल पण रेडी आहे, रॉनी बोलला. त्या मोहनला वाटतंय की तो खूप चलाख आहे, पण त्याला माहीत नाही तो कोणासमोर उभा आहे. परवा जेव्हा तो प्रिन्सेसला त्याच्या समोर पाहील तेव्हा त्याच्या तोंडावर वाजलेले 12 पाहायचे आहेत मला चॅलेंज करत होता. पण तो हे विसरत होता की देव नेहमी सत्याच्या बाजूने उभा असतो आणि आत्ता देखील तो सत्याच्या बाजूनेच उभा आहे. म्हणून तर माझी प्रिन्सेस मला माझ्या घरातच सापडली, अमित बोलला. त्यावर रॉनीने पण मान हलवली. येस बॉस, आपली बाजू सत्याचीच आहे, रॉनी बोलला. ओके रॉनी, तू पण झोप आता. उद्याच्या तयारीचं पण तुलाच बघायचं आहे. हे रिसेप्शन जानूसाठी सरप्राईज असणार आहे, लक्षात आहे ना तुझ्या? अमितने विचारलं. येस बॉस, रॉनी हसून बोलला. ओके, गुड नाईट, अमित बोलला. बॉस, एक विचारायचं होतं, रॉनी बोलला. तशी अमितने खालीवर हशी होमध्ये मान हलवली. बॉस, तुम्ही मोठ्या मॅमना दृष्ट काढायला सांगितली, पण तुमचा तर ह्या अशा गोष्टींवर विश्वास नाही ना? मग तरी, रॉनीने विचारलं. तसा अमित कालात हसला.
हो, नाहीच आहे विश्वास. पण काय आहे ना, आता माझं लग्न झालं आहे. माझी 2 गोंडस मुलं पण आहेत. म्हणून त्यांच्यासाठी मी करतो हे. तुझं लग्न झालं ना, की तेव्हा तुला कळेल. आत्ता नाही कळणार. अमित हसून बोलला तसा रॉनी पण हसला. लग्नाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या डोळ्यांसमोर आरूचा चेहरा आला आणि आपोआप त्याचे गाल लाल झाले. "यू आर राईट बॉस. गुड नाईट अँड हॅव अ ग्रेट नाईट." रॉनी हसून बोलला आणि तिथून निघून गेला आणि इथे अमित मात्र गालात हसला. "अरे यार, ही जानू कधी येईल? कम सून जान. आय कांट वेट नाव टू टेक यू इन माय आर्म्स." तो स्वतःलाच मिठी मारत हसून बोलला. इथे रॉनी जसा अमितच्या रूममधून बाहेर आला त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. त्याने पटकन आपला फोन खिशातून काढला आणि मेसेज ओपन केला. "मी माझ्या रूममध्ये एकटीच आहे. मी दार लॉक नाही केलं आहे. प्लीज कम. आय एम वेटिंग फॉर यू." आशूचा मेसेज होता. तो मेसेज वाचूनच त्याच्या ओठांवर स्माईल आली. पण लगेच तो थोडा सिरियस पण झाला. कारण भले आरूने त्याला दिलासा दिला होता की सगळं नीट होणार आहे, तरीसुद्धा आत्ताही तो राज्याध्यक्षांच्या घरातच होता. आणि त्यांच्या घरात राज्याध्यक्षांच्या प्रिन्सेसच्या रूममध्ये ती एकटी असताना जाणं एवढं सोपं नव्हतं त्याच्यासाठी. प्रेम तर होतंच तिच्यावर, पण थोडी भीती देखील वाटत होती त्याला. तरी तिच्या हट्टामुळे त्याची पावलं आपोआप त्याने तिच्या रूमच्या दिशेने वळवली. त्याने आजूबाजूचा आढावा घेतला, पण कोणीच नव्हतं बाहेर. सगळेजण झोपायला निघून गेले होते. तसा तो पण थोडा निर्धास्त झाला आणि अलकत त्याने तिच्या रूमचं डोअर ओपन केलं आणि आत गेला तो. आतून पटकन ते दार लॉक केलं त्याने. इथे आरू कधीपासून त्याची वाट पाहत होती आणि आता त्याला आत आलेलं पाहून ती खूप खुश झाली आणि पटकन त्याच्याजवळ धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. "थँक यू फॉर कमिंग." ती हळूच त्याच्या कानात बोलली आणि मग त्याचा हात पकडून त्याला आत घेऊन आली. "बसा ना." तिने तिच्या हातानेच त्याला तिच्या बेडवर बसवलं आणि ती त्याच्या बाजूला बसली. "रॉनी, मला वाटलं नव्हतं तुम्ही याल, पण तुम्ही आलात. आय एम सो हॅपी." ती खुश होत बोलली. "असा कसा नव्हतो येणार? तू मेसेज केला होता ना, मग यावंच लागलं मला." तो हसून बोलला तशी ती हसली. "काही काम होतं का आरू?" त्याला माहीत होतं तिचं त्याला इथे बोलावण्यामागचं इंटेन्शन, तरी त्याने विचारलं. "कामाशिवाय मी नाही का बोलावू शकत तुम्हाला?" ती एकदम सिलेक्टिव्ह टोनमध्ये बोलली आणि तिने त्याचा हात आपल्या हातात अशा प्रकारे घेऊन दाबला की त्याने एक औंढाच गिळला. "रॉनी, आज खरंच मी मनापासून तयार झाले होते जानू आणि ब्रोच्या लग्नाच्या फंक्शनसाठी. फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला माहीत आहे, आज मी इतकी जास्त एक्सायटेड होते की तुम्ही माझी तारीफ कराल. पण तुम्ही ती केलीच नाही. आता तरी मला ऐकायला मिळेल का माझी स्तुती तुमच्या तोंडून? ती बारीक चेहरा करून बोलली आणि तिथून उठून दूर जाऊन उभी राहिली. पण रॉनीला मात्र तिला तसं बघून आता कसं तरीच झालं. तो पण उठला आणि तिच्या जवळ गेला. ती खाली मान घालूनच उभी होती. त्याने आपल्या एका हाताने तिचा चेहरा वर केला, तर ती तोंड पाडूनच होती. "काय स्तुती ऐकायची आहे तुला आरू? चंद्राला स्तुतीची गरज असते का गं? लोक दुसऱ्यांना चंद्राची उपमा देतात, पण तू तर माझा चंद्र आहेस. आणि आज तर जणू पौर्णिमेचा चंद्र भासत आहेस तू, इतकी सुंदर दिसतेस." तो बोलला तशी ती खुदकन हसली. "खरंच?" तिने हसून विचारलं. "हो, तुझी शपथ." तो अजूनच तिच्या चेहऱ्याच्या जवळ जाऊन बोलला तसे तिचे श्वास आपोआप वाढले, कारण त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर तिला स्पष्ट जाणवत होते. ती निखळपणे हसत होती आणि त्याची नजर मात्र तिच्या हसणाऱ्या ओठांवर स्थिरावली होती. तिने त्याची नजर फॉलो केली तसा तिच्या पोटात गोळा दाटून आला. "आणि हे ओठ?" तो बोलला, पण त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श देखील तिच्या ओठांना झाला. तसतशी ती बेचैन होऊ लागली होती. त्याचा इरादा तिला चांगलाच कळला होता आणि कदाचित तिलासुद्धा तेच हवं होतं. "ओठांचं काय?" तिने थरथरत्या ओठांनी विचारलं. तसं त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं. ते बोलताना पण त्याच्या ओठांना स्पर्श होतच होता, म्हणून अजूनच अधीर झाली होती ती. "आय वॉन्ट टू सक इट. मे आय?" तो तिच्या ओठांवर स्टेअर करतच बोलला तसे तिने डोळे कच्च मिटले. प्लीज." त्याचा शर्ट हाताच्या मुठीत घट्ट आवळत बोलली ती. तिला पण तेच हवं होतं आणि म्हणून तिने परमिशन देऊन टाकली त्याला. त्याने पण क्षणाचाही विलंब न लावता तिला मागच्या भिंतीवर पुश केलं
आणि तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांनी सक करू लागला तो. अगदी हळूवारपणे पिऊ लागला तो तिच्या त्या गुलाबी ओठांना. ती पण त्याच्या प्रवाहात वाहू लागली. पण जसा तिचा प्रतिसाद मिळाला, त्याचा किस मात्र आता अगदीच उत्कट होऊ लागला. खूप डीपली अनुभवू लागला तो तिच्या ओठांना. तिला पण हे सगळं हवं हवंसं वाटू लागलं आणि ती पण अग्रेसिव्ह झाली त्याच्यासोबत. बराच वेळ तिच्या ओठांशी खेळून झाल्यानंतर त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या गळ्यावर किस करू लागला तो. ती तर डोळे मिटूनच त्याच्या केसांमधून हात फिरवत होती. आवडत होतं तिला हे सर्व. त्याने तिला वळवलं आणि मागून मिठीत घेतलं. तिच्या पाठीवर रुळणारे सगळे केस त्याने एका बाजूने पुढे केले आणि तिच्या मानेवर किस केला. तिच्या खांद्यावरचा ब्लाऊज त्याने हाताने खाली केला आणि तिथे त्याचे ओठ टेकवले. तसा तिने स्वतःचा खालचा ओठ दाताखाली धरला आणि हाताची मूठ आवळली. त्याचे ओठ आता तिच्या उघड्या पाठीवर फिरत होते आणि हात कमरेवर. ती मात्र त्याला अडवत नव्हती. जे हवं ते करू देत होती. इतकी रडली होती त्याच्यासाठी. त्याच्यापासून दूर जाण्याची जी भीती तिला वाटत होती, ती आता त्याच्या इतक्या जवळ येण्याने नाहीशी झाली होती. त्याचा हात जो तिच्या उघड्या कमरेवर फिरत होता, तो सरकून आता तिच्या उघड्या पोटावर फिरू लागला, तसा तिने तर श्वासच आत ओढून घेतला. त्याची तिच्या पोटावर फिरणारी ती बोटं तिला अजूनच अस्वस्थ करू लागली होती. तिच्या उघड्या पाठीवर त्याचे ओठ फिरत होते आणि पोटावर त्याचा राकट हात फिरू लागला होता आणि तो तिला सुखाच्या उंचच्या उंच झोल्यावर झुलवू लागला होता. तिला एक वेगळाच आनंद मिळत होता त्याच्या मिठीत. त्याला देखील आता विसर पडला होता की ती त्या घरातील प्रिन्सेस आहे. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की आत्ता आपल्या मिठीत आपली प्रेयसी आहे आणि तिच्यावर तो भरभरून प्रेम करण्यात व्यस्त झाला होता. आज त्याच्यामुळेच हर्ट झाली होती ती. म्हणून अशा प्रकारे तिच्यावर प्रेमाची बरसात करून तो त्याची भरपाई करत होता. दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेच होते की इतक्यात दारावर टकटक झाली आणि कधीपासून त्याच्यामध्ये रममाण झालेली ती भानावर आली आणि पटकन त्याच्यापासून दूर झाली. तो सुद्धा केसांमधून हात फिरवत बाजूला झाला. आत्ता कोण असेल? तिने घाबरतच विचारलं. पण त्याने मात्र खांदे उडवले, कारण त्याला देखील अजिबात कल्पना नव्हती की आत्ता कोण आलं असेल. पण टेन्शन मात्र होतं त्याच्या चेहऱ्यावर. तुम्ही इथेच थांबा, मी बघून येते, ती बोलली आणि दबकतच दाराजवळ गेली. तिने पुन्हा वळून त्याच्याकडे पाहिलं तर त्याने तिला नजरेनेच दिलासा दिला आणि दार उघडायला सांगितलं. तसा तिने एक औंढा गिळला आणि दार उघडलं. मॅडम, हा दुधाचा ग्लास मोठ्या मॅमनी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. एक स्टाफ दुधाचा ग्लास घेऊन बाहेर उभी होती आणि तिला पाहूनच तिने मोकळा श्वास घेतला. मी ठेवते आत, ती स्टाफ बोलली आणि आत येऊ लागली. नाही नको, मी घेते ना, माझ्याकडे दे, आरू घाई गडबडीत बोलली आणि पटकन त्या स्टाफकडून तो ग्लास स्वतःच्या हातात घेतला. थँक्यू, आरू बोलली तशी ती स्टाफ हसली आणि तिथून निघून गेली. आरूने पटकन दरवाजा बंद केला आणि छातीवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेतला. थँक गॉड, ती डोळे मिटूनच बोलली आणि आत आली. तिने तो दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला आणि रॉनीला आवाज दिला, पण तिला तो कुठे दिसलाच नाही. ती त्याला शोधू लागली, पण इतक्यात रॉनी वॉर्डरोबच्या बाजूने बाहेर आला आणि तिला काही कळण्याआधीच त्याने तिला स्वतःजवळ ओढून तो पुन्हा तिच्या ओठांवर तुटून पडला आणि आता पुन्हा ते दोघे त्या किसमध्ये गुंतून गेले. इथे रीमा जानूला त्यांच्या रूममध्ये घेऊन आल्या होत्या. जानू, बस इथे, त्यांनी तिला बेडवर बसवलं आणि त्यांचं कपाट उघडलं. त्यातून एक मोठा दागिन्यांचा बॉक्स काढला. जानू, हे घे, रीमा बोलल्या तशी जानू त्या बॉक्सकडे पाहून हसली. तुला माहीत आहेच ह्यामध्ये काय आहे ते, आपल्या घराण्याचे पारंपरिक दागिने आहेत हे, रीमा बोलल्या. हो मॉम, मला माहीत आहे, पण हे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, जानू बोलली. नाही जानू, वारसा आहे तो, एका सुनेकडून दुसऱ्या सुनेला देण्याचा. जेव्हा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तर मी नव्हते ह्या घरात, आणि जेव्हा मी ह्या घरात आले तेव्हा तुला ह्या दागिन्यांबद्दल मी सांगितलं होतं. पण आज हे दागिने तुला देऊन मी आपल्या घराण्याची रीत पूर्ण करते, रीमा बोलल्या तशी जानू हसली. आणि अजून एक, ह्या घराच्या चाव्या घे, रीमा तिला घराच्या चाव्या देत बोलल्या. मॉम, नाही, ह्या मी नाही घेऊ शकत, जानू बोलली. जानू, आम्ही आता म्हातारे झालो आहोत. आता ह्या घराला आणि माझ्या मुलाला तूच सांभाळायचं आहेस आणि तू व्यवस्थित सांभाळशील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. घे बाळा, त्या तिच्या हातात चाव्या देत बोलल्या.
नाही मॉम, मी कशी? जानू बोलतच होती की. जानू, घे बाळा, राम बोलले तसं मात्र मग जानूने त्या चाव्या घेतल्या आणि तिने त्या दोघांनाही वाकून नमस्कार केला. चल, मी तुला तुमच्या रूममध्ये नेऊन सोडते. अमित वाट बघत असेल तुझी. रीमा बोलल्या तशी जानूच्या गालावर लाली पसरली. पण इतक्यात तिचं लक्ष मुलांकडे गेलं जे त्यांच्या आजोबाशी बोलत होते. चिनू, प्रिन्सेस, तुम्ही येतात का माझ्यासोबत झोपायला? तिने त्या दोघांना विचारलं तसा रीमांनी डोक्यावर हात मारला. जानू, अगं ते झोपतील आमच्याकडे, तू नको काळजी करू त्यांची, रीमा बोलल्या. हो मम्मा, आम्ही झोपू इथे, आजोबा आम्हाला छान छान स्टोरी सांगत आहेत, प्रिन्सेस बोलली. तसं जानूने हसून रामकडे पाहिलं. बरं ठीक आहे, पण त्रास देऊ नका आजी आजोबांना, ओके? गुड नाईट, जानू त्या दोघांच्या गालावर ओठ टेकून बोलली. येस मम्मा, गुड नाईट, ते दोघे बोलले आणि पुन्हा रामजवळ सरकून गोष्ट ऐकू लागले. जानू, चल, रीमा बोलल्या तशी जानू त्यांच्यासोबत बाहेर गेली. रीमांनी तिला त्यांच्या रूमच्या दारापर्यंत आणून सोडलं. गुड नाईट, रीमा हसून बोलल्या आणि तिथून निघून गेल्या. पण दार उघडण्याच्या आधीच जानूची मात्र धडधड प्रचंड वाढली. इथे अमित कधीपासून तिची वाट बघत इकडे तिकडे येरझाऱ्या घालत होता. तसं त्याला दार उघडण्याचा आवाज आला तसं त्याने तिकडे पाहिलं तर जानू दार उघडून आत येत होती. तो पटकन तिच्याजवळ गेला. काय जान, किती तो उशीर, कुठे होतीस तू? तो अधीर होऊन बोलला, पण तिला मात्र हसायलाच आलं त्याचा तो केविलवाणा चेहरा बघून. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.